पाठराखण करायला शिकले तुझे ऑफिसवाले भावगे साहेब नाही कुठे आहेत लातूरला आहे नाळापुरे कुठे गेले सकाळी रजा दिल्या बघा यांचे मोबाईल चेक करून रजाचं व्हॉट्सअपवर टाकले पैसे घेऊन पंचनामे केले इकडे एखादी शेतकऱ्याने आत्महत्या केली का काय मे 2025 मध्ये जी अतिवृष्टी झाली त्याचे बोगस पंचनामे अगोदर झालेले होते शेतकऱ्याला कोणालाही माहिती नव्हती काल 1-2 दिवसामध्ये ती EKYS साठी आमच्या इकडे याद्या पडल्याच्या नंतर आम्हाला कळालं की ही पूर्ण बोगस आहे मग ही बातमी गावात पूर्ण कळाली 200-250 शेतकरी पूर्ण डाळेगावचे मिळून तहसीलला अर्ज देण्यासाठी आला तहसीलमध्ये अर्ज दिला त्याच्यानंतर तालुका कृषी अधिकारी बावगे सर यांच्याकडे अर्ज देण्यासाठी आला होता तर तिथं कोणीही नव्हतं बावगे सर नव्हते आणि ते 2 जे उर्मट कर्मचारी होते त्याने देखील उडवाउडीची उत्तर दिली त्याच्यामध्ये थोडा आमचा राग अनावर झाला आणि आपण इथं या लावकासाठी प्रश्न मांडण्यासाठी जर तिथं ऐकूनच घ्यायला कोणी नसेल तर मग काय करायचं जीवन जगून उपयोग काय आहे याच्यामुळे मी ती फाशी घेणारच होतो पण ती काही जणांना धरल्यामुळे ते ही झालं जमिनीच नाही हा काय नाही धाब्यावर बसून ती टक्केवारी घेतली त्याने तलाठी आणि कृषी सहाय्यकानं आणि केले ते नावं लावली ऍक्च्युअल जी माझी कंडिशन होती आज तिथं ज्वारी वापरून निघाली कडबा असा वावरान आणखीन बी वावरान आहे 1.5 एकर कडबा पण आम्हाला नुकसान भरपाई नाही म्हणजे ते काही की म्हणले मार खाय पतीवरता पेढे खाय छिनाल आणि कृषी साहेब त्यांनी बोगस नावे यादी करून काही लोकांच्या सहाय्याने धाब्यावर बसून लाज मागून ही यादी बनवली आणि खरंच ज्या शेतकरी लाभार्थी आहेत त्यांना काहीच याचा फायदा झाला नाही सर आमचं एकच म्हणणं आहे की सर या आता जे आमच्या अटी मान्य नाही जर झाल्या तर अजून मी आत्मदहन करायला इथे ह्या ऑफिसला येणार आहे सर मॅडमला मी लेखी बी दिलेली आहे तहसीलदार मॅडमला सुद्धा कळविलेलं आहे आज कुठलाच कर्मचारी उपस्थिती नव्हता सर इथे सकाळी 10 वाजता आलो आम्ही तर कर्मचारी 2 वाजता आलेत सर्व कृषी सहाय्यक सर्व कर्मचारी 2 वाजता आले सर आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या पुऱ्या दिलेल्या अटी पूर्व मान्य कराव्या ना आम्हाला जी काही नुकसान भरपाई झालेली आहे आमची तात्काळ त्याची मदत भेटावी आणि 3 कर्मचारी चेक त्यांना घरी बसवावे तात्काळ ही झालं तर बरं आहे सर 72 घंट्याची मुदत दिलेली आहे मी मॅडम कशी लेखी लिहून दिलेली आहे 72 घंट्यात नाही झालं शेतकऱ्यांचे फोन आलेले होते 2 ते 3 शेतकऱ्यांचे फोन आले आणि त्यांचे मे 2025 मध्ये जे अवकाळी पावसामुळे नुकसान झालं होतं त्या संदर्भात काही तक्रारी होते 2 ते 3 शेतकऱ्यांचे फोन आल्यामुळे मी आज मान्य जिल्हाधीशक कृषी अधिकारी यांची सकाळी 11 वाजता लातूर येथे आढावा सभा असल्या कारणाने मी तिथं असल्यामुळे मंडळ कृषी अधिकारी किनगाव जाधव साहेबांना मी सदरील शेतकऱ्यांचे निवेदन प्राप्त करून घेण्यासाठी सूचना दिलेल्या होत्या मी स्वतः लातूर येथे बैठकीला उपस्थित होतो आणि अचानकच मला 12-12:30ला ऑफिसवरून तसेच काही शेतकऱ्यांचे फोन आले की मोठ्या प्रमाणावर शेतकरी जवळपास 100च्या वर शेतकरी हे कार्यालयात आलेले होते त्या अनुषंगाने मी तात्काळ मान्य जिल्हाधीशक कृषी अधिकारी लातूर यांची परमिशन घेऊन बैठक तशी सोडून इथं उपस्थित झालो इथं आल्यावर समजलं की ढाळेगाव येथील काही शेतकऱ्यांचे मे 2025 मध्ये जे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले होते त्या संबंधात काही तक्रारी आहेत आणि संबंधित कृषी सहाय्यकाबद्दलही काही तक्रारी आहेत त्यांनी त्या आज इथं मांडलेल्या आहेत तसंच त्यांनी लेखी निवेदन दिलेलं आहे त्या लेखी निवेदनावर जे अतिवृष्टी किंवा अवकाळी पावसामुळे नुकसान होते ग्रामस्तरीय समिती असते त्याच्यामध्ये केवळ कृषी सहाय्यकच नसून तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक अशी संयुक्त समितीद्वारे पाहणी होते आणि त्या पाहणीच्या आधारावर याद्या फायनल करण्याचं काम महसूल विभागामार्फत केलं जातं तर उद्याचा मान्य उपविभागीय अधिकारी मान्य लटकटे मॅडम यांच्या सूचनेनुसार आम्ही बैठक बोलवून त्यावर एक चौकशी समिती स्थापन करणार आहेत आणि त्या चौकशी समितीमध्ये जे कोणी दोषी असतील त्याच्यावर सक्त कारवाई ही नियमानुसार केली जाईल.